रामकृष्ण हरी. मी मधुकर महाराज शिरार, मालेगाव तालुका, जिल्हा नाशिक. आज आम्ही या ठिकाणी मालेगावतील छावणी पोलीस स्टेशन या ठिकाणी शरद पवार गटाचा एक कार्यकर्ता विकास लवंडे या व्यक्तीने पाठीमागे आमच्या वारकरी संप्रदायातील जे ज्येष्ठ कीर्तनकार आहेत त्या कीर्तनकाराबद्दल आक्षेपार्ह काही वक्तव्य केलं, त्यांना घुसखोर वगैरे म्हटलं. याच्या निषेधार्थ आम्ही आदरणीय साहेबांना या ठिकाणी पत्रक द्यायला आलो होतो. त्याचं कारण ही लोक अशा पद्धतीने जर संप्रदायाच्या विरोधात बोलत असतील तर त्याच्या तीव्र निषेध या ठिकाणी मालेगाव तालुक्यातून वारकरी संप्रदाय, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सर्व हिंदू व्यक्ती तरुणांच्या माध्यमातून हा निषेध केला जात आहे. त्यामुळे आम्ही आपल्या मीडियाच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगू इच्छितो, वारकरी संप्रदाय हा सनातन वैदिक हिंदू धर्म परंपरेला मानणारा संप्रदाय आहे. काही माणसं जगद्गुरू तुकोबारायांचे ठराविक प्रमाण बाजूला काढून संप्रदायाला वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहात. परंतु एकच म्हणायचं आहे की जगद्गुरू तुकोबाराय हा वारकरी परंपरेचा कळश आहे. माऊली ज्ञानोबाराय हे परंपरेचे पाया म्हणून पाहिलं जातं आणि पाया आणि कळसापर्यंत ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या गोष्टी समाजाला शिकवण्यासाठी या परंपरेची निर्मिती आहे. सद्गुरू जोग महाराजांनी ज्यावेळी या परंपरेच्या कीर्तनासाठी तरुणांना, बहुजन समाजातील तरुणांनी कीर्तनांसाठी पुढे यावं याच्यासाठी वारकरी संप्रदायाची विशेष करून सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण सुद्धा उभी केली. त्या ठिकाणी सर्व समाजातील, सर्व घटकातील कीर्तनकार आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये बघायला मिळतात आणि प्रत्येक कीर्तनकाराची व्यक्तिशः विचारधारा एकच आहे आणि ही आमची शिकवण आहे. काय की देव, देश आणि धर्म याच्यासाठी सदैव तत्पर राहणे आणि वारकरी परंपरा ही जागवणारी परंपरा आहे आणि जागवण्यासाठी समाजामध्ये ज्या ज्या पद्धतीची झोप समाजामध्ये आहे त्या झोपेतून समाजाला जागवण्यासाठी वारकरी संप्रदायाचे सर्व कीर्तनकार तत्पर असतात. आदरणीय बंडा तात्या कराडकर म्हटलं तर तात्यांचं कार्य आजपर्यंत लाखो तरुणांना त्यांनी निर्व्यसनी केलं. प्रतिवर्षी हजारो तरुण घेऊन वेगवेगळ्या किल्ल्यांवर जाऊन त्यांनी तरुणांना निर्व्यसनी करून किल्ल्यांची माहिती, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आदी करून महापुरुषांची माहिती देऊन त्यांना समाजाशी एकनिष्ठ आणि धर्माशी एकनिष्ठ राहण्यासाठी तत्पर केलेलं आहे. असं कार्य करणाऱ्या महापुरुषांबद्दल जर कोणी वाईट बोलत असेल तर निश्चितपणे त्याचं तीव्र आंदोलन अजून केलं जाईल अशी या ठिकाणी सांगतो थांबतो. रामकृष्ण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.